कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मोहरमच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे कडक आदेश. मोहरमच्या अगोदर अनधिकृत होल्डिंग फ्लेक्स बोर्ड काढावे, मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, वीज पुरवठा खंडित करू नये असे विविध सूचना नागरिकांनी प्रशासनाला दिल्या. आगामी मोहरम सण पूर्णपणे शांततेत, सद्रधेपूर्ण वातावरणात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून साजरा झाला पाहिजे. यात कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा कडक इशारा देत कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशा थेट आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कडक नजर ठेवणार आहे. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, वीज तारांचे नियोजन करणे आणि अखंडित वीज पुरवठा ठेवण्याचे आदेश महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक 16 रोजी शांतता समितीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया आणि पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांनी कायदा व सुव्यवस्थेचा कडक आढावा घेतला. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलभरमे, उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे, कोतवालीचे निरीक्षक नितीन देशमुख, तोफखान्याचे निरीक्षक बालाजी वैद्य, भिंगार कॅम्पचे सहाय्यक निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यासह महावितरण, सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मोहरम कमिटी, यंग पार्टी आणि शांतता कमिटीच्या सदस्यांसह सर्व समाज घटकांनी पारंपरिक उत्साहात, परस्पर सहकार्याने आणि सामाजिक सलोखा राखून हा सण साजरा करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मोहरमच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शांत व दक्षता समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, RDC, ॲडिशनल SP, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी, तसेच MSCB, महापालिका, इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि शांत समितीचे सर्व सदस्य त्यासाठी उपस्थित होते. शांत समितीचे सदस्य यांच्याकडून वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडून काय काय कारवाई त्यांना एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये महापालिकेतर्फे रस्त्याची दुरुस्तीचा विषय असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, स्वच्छताचा विषय असेल, आरोग्य ॲम्ब्युलन्सचा विषय असेल, तसेच MSCB सोबत लूज वायरच्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सोबत रूट आणि शांत आणि कायदा सुव्यवस्थेसाठीचे प्रश्न असेल, त्याच्यासोबत त्यांचे सर्व जे सूचना आहेत त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आणि याच्यासोबत जे सर्व संबंधित डिपार्टमेंट आहे त्यांनी पण त्यांची या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी तयारी आहे ती त्या ठिकाणी मांडली. आणि त्यासोबत ज्या ज्या उणीवा आतापर्यंत राहिलेल्या आहेत त्याच्या पण प्रशासनातर्फे नियोजन आहे की पुढील 6 ते 7 दिवसाच्या आत आपण 100% त्याची तयारी पूर्ण करणार. आणि जसं आपले शहराची जी ट्रेडिशन आहे की आतापर्यंत कधी या सणाला कधी गालबोट लागलेली नाही आहे, तीच ट्रेडिशन आपण या वर्षीसुद्धा कंटिन्यू करणार. आणि याच्यासाठी शांता समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व शासकीय विभाग आणि पोलीस प्रशासन त्यांची तयारी झालेली आहे. मी सर्व नागरिकांना याची विनंती पण करतो की सर्वांनी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं. तसेच यावर्षी सर्व नागरिकांना पण विनंती आणि आव्हानसुद्धा आहे की जे जिल्हा प्रशासनाने DJ वर बंदी लावली आहे त्याच्या सर्व लोकांनी काटकोरपणे पालन करावे आणि पोलीस प्रशासनाला त्यासाठी सहकार्य करावे.